हाय हॅलो नमस्कार मंडळी, होपमेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं मनापासून नाही तर अगदी चिडचिड झालेली आहे माझी त्या कंडिशनमध्ये स्वागत करते आहे। तर तुम्ही बघू शकत असाल की मी आधीसुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला होता की मुंग्या घालवण्यासाठी काय करायचं, पण चुकून जर कधी चहाची कप बशी किंवा गोड पदार्थ असा किचन ओट्यावर राहिला ना तर पूर्ण अशा मुंग्या होतात आणि ते बघून आपली सर्वांचीच खूप जास्ती प्रमाणात चिडचिड होते। पण माझ्या सासूबाईंनी या गोष्टीसाठी मला अगदी सोपा आणि मस्त असा रामबाण उपाय सांगितलेला आहे। मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, कारण ह्या टिप्स तुम्हाला पुढे सुद्धा उपयोगी पडतील। तर चुकून कब्बशी माझ्याकडनं किचन ओट्यावरती राहिली, पाणी टाकायचं राहिलं आणि एवढ्या साऱ्या मुंग्या झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकत असाल आजूबाजूला सुद्धा खूप मुंग्या आहेत आणि त्याच्या खाली जी प्लेट आहे त्याच्यात सुद्धा खूप जास्त मुंग्या आहेत। बघू शकता काळ्या मुंग्या आहेत, लाल मुंग्या नाही आहेत, बारीक मुंग्या नाही आहेत, तर काळ्या मुंग्या आहेत। आणि मी खूप 100 प्रयत्न करून झालेले आहे पण त्या मुंग्या काही जात नाही आहेत। पण माझ्या सासूबाईंनी मला एक उपाय सांगितला, त्याच्याने खूप सारा फरक पडलेला आहे। जेव्हा गोड वस्तू काही नसते तेव्हा मुंग्याही होत नाहीत, पण चुकून जर असं राहिलं तर मुंग्या होतात। तर त्यासाठी काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, घरात काळ्या मुंग्या, लाल मुंग्या, कोणत्याही मुंग्या घरात असल्या तर ते वाईट नसतं, पण ते सारखं त्रासदायक असतं, म्हणजे अन्नामध्ये त्या पडणार। तर त्यासाठी रामबाण उपाय म्हणून हे हिटचा जो खडू येतो, जो विषारी खडू म्हणतो आपण, तो खडू येतो, याच्याने या मुंग्यांना खूप सारा फरक पडतो। तुम्ही म्हणाल हे कॉकरोचसाठी आहे, मग याच्यासाठी काय उपयोगी? पण आहो तो कंटेंट सेमच आहे, कीटकांचा आहे, तर तो खडू त्याच्यावरतीच चालतो। तर तो कसा वापरायचा, काय वापरायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी हा भरपूर खडू वापरलेला आहे आणि ज्या मी तुम्हाला लास्ट टाइम भिंतीवरती चालणाऱ्या मुंग्या वगैरे दाखवलेल्या होत्या त्या मुंग्या माझ्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत घरातल्या। तर त्या ह्याच खडूने कमी झालेल्या आहेत। हवं तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला दाखवेन। पण जिथे मुंग्या आहेत तिथे असं गोल गोल करायचं, पूर्ण ठिकाणी गोल करून ठेवायचं। पण आता हा किचन ओटा आहे, तिथे मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे, त्यामुळे मी ती प्लेट खाली घेणार आहे। त्यानंतर कडेला त्या मुंग्या चालत आहेत तिथे सुद्धा मी पूर्ण खडू ओढणार आहे। त्यानंतर ही कब्बशी मी खाली ठेवून घेते आहे, त्या मुंग्या आजूबाजूला पळू नये म्हणून। आणि त्या कब्बशीच्या आजूबाजूला पूर्ण मी गोल आखणार आहे आणि व्यवस्थित ते गोल आखून घ्यायचं आहे, मुंगी त्या बाहेर पळाली नाही पाहिजे। हा प्रयोग मी करून बघितला, खरंच यशस्वी ठरतो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। खडू फक्त व्यवस्थित उगाळा। मी शेवटी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की मुंग्या कशा मरतात त्या। खरं तर त्या मुंग्या मारण्याचा पाप आपल्या डोक्यावर घेण्यापेक्षा असं काहीतरी करून ठेवा, हाताने मुंग्या मारत बसण्यापेक्षा। तर बघू शकता मी गोल आखलेला आहे, त्यामुळे मुंग्यांना बाहेर मोकळं असं पळता येत नाहीये। तर मी अजून खडू थोडासा डार्क करून घेते आहे। त्यानंतर एक 4-5-6 मिनिटानंतर खूप सारा फरक पडलेला असतो खरं तर। बघू शकताय खूप जास्ती प्रमाणात त्या पळतायत, पण त्या राऊंडच्या बाहेर जास्ती मुंग्या जात नाहीये, क्वचित एक अर्धी मुंगी जातीये फक्त। तर भेटू 10 मिनिटानंतर। तर तुम्ही ते बघू शकत असाल 10 मिनिटानंतर खूप साऱ्या प्रमाणात, म्हणजे 90% म्हणजे 100%पैकी 95% मुंग्या मेलेल्या आहेत। तुम्ही बघू शकत असाल आजूबाजूला ज्या मुंग्या गोलाच्या बाहेर पळून गेलेल्या त्या मुंग्या सुद्धा मेलेल्या आहेत आणि तिथे सुद्धा फक्त मोजक्याच 2-4-5च मुंग्या दिसत आहेत। आणि काही बारीक मुंग्या तुम्हाला दिसत असतील तर त्यांना आता सध्या त्रास होतो आहे।
पण खरं तर प्रत्येक अन्नामध्ये म्हणजे चपातींवर फिरताना दिसतात, भाजीमध्ये दिसतात, चहाच्या पातेल्यावरती दिसतात, त्यापेक्षा या संपवलेल्या बऱ्या असतात असं मला तरी वाटतं. आणि याचा खूप जास्ती कंटाळा आला असेल तर हा खडू एकदा नक्की वापरा. रिझल्ट कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीशा टिप घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.